हॅलो मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे द ओरिगामी क्लास अँड स्कूल मेमरीज यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एका चतुर छोट्या कोल्ह्याला. पण हा कोल्हा जंगलात नाही, तर तो बनणार आहे कागदापासून. चला तर मग ओरिगामी पासून पेपर बॉक्स बनवूया. आपल्याला कोल्हा बनवण्यासाठी फक्त कागद लागणार आहे, आणि कागद जर कलरफुल असेल तर पेपर बॉक्स कोल्हा अजूनच छान दिसेल. तर या ठिकाणी मी 20 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटरचा स्क्वेअर शेप कागद घेतलेला आहे, आणि त्या कागदाला क्रॉस ट्रायंग्युलर फेसमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. 2 ट्रायंग्युलर फेसमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने क्रॉस बघायला मिळेल. त्यानंतर या पेपरला रेक्टँगल शेपमध्ये दोन्ही बाजूंनी फोल्ड करून घेऊ आपण. क्रॉस आणि प्लस साईनमध्ये आपल्याला असा साईन बघायला मिळेल. पेपर फोल्ड झाल्यानंतर एक कोणताही कॉर्नर घ्या आणि त्या कॉर्नरला या अशा त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून घ्या. आता पुढील बाजू तुम्हाला या पद्धतीने दिसेल आणि मागची बाजू प्लेन बघायला मिळेल. त्यानंतर हा जो फेस आहे ट्रायंग्युलर फेस, त्याला अपोजिट साईडने ह्या पद्धतीने फोल्ड करून घेऊ. तर बघू शकता ही फ्रंट बाजू झाली आणि ही बॅक बाजू मला अशी बघायला मिळेल. फ्रंट साईडला ठेवून ही फ्रंट साईड घेऊन आपल्याला हे जे 2 कॉर्नर्स आले आहे त्या कॉर्नर्सला ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे. आफ्टर फोल्डिंग ह्या 2 उभ्या लाईन्स आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर हा जो फेस आहे, हा जो कॉर्नर आला आहे आणि हा जो पार्ट आहे, त्या पार्टला आपल्याला या ट्रायंग्युलर फेसवरती परफेक्ट ओव्हरलॅप करून बघू शकतात. या ट्रायंग्युलर फेसवरती परफेक्ट ओव्हरलॅप करून आपल्याला ह्या पद्धतीने पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे त्याला अपोजिट साईडने परत एकदा फोल्ड करून घ्यायचे आहे. सेम पद्धतीने आपल्याला जो दुसरा कॉर्नर होता त्या कॉर्नरला सुद्धा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर ह्या पार्टला आपल्याला त्या ट्रायंग्युलर फेसवरती घेऊन सिमेट्रिकल पार्टमध्ये पेपरला फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि सेम पद्धतीने हा जो कॉर्नर आहे त्याला अपोजिट साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्डिंग केल्यानंतर पुढील बाजू स्क्वेअर शेपमध्ये मिळेल आणि मागील बाजू त्या प्लेन पद्धतीने मिळेल. त्यानंतर ही फ्रंट साईड घेऊन त्या साईडला सिमेट्रिकलने हाफ पोर्शनमध्ये आपण त्याला फोल्ड करून घेऊ. तर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला फोल्डिंग केल्यानंतर पेपर दिसेल. त्यानंतर हे जे ह्या 2 बाजू आहेत त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या. सिमिलरली जी अपोजिट साईड आहे, मागील बाजू आहे, त्या बाजूला सुद्धा आपण फोल्ड करून घेऊ. फोल्डिंग केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने आपल्याला पेपरचा शेप दिसेल. त्यानंतर हा जो ट्रायंग्युलर पार्ट आहे, कॉर्नर आहे, त्याला ह्या फेसवरती, ह्या सरफेसवरती ठेवून एकदा फोल्ड करून घेऊ. सेम पद्धतीने ही जी बाजू आहे त्या बाजूला सुद्धा अपोजिट साईडने फोल्ड करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी कोल्ह्याचा जो फेस आहे तो
तयार झाला आहे. हे झाले कोल्ह्याचे कान आणि हे कोल्ह्याचं तोंड. त्यानंतर हा जो पेपरचा कॉर्नर आहे त्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि जो छोटा ट्रायंग्युलर पार्ट बाहेर आला असेल त्याला मधल्या साईडने उघडून घ्या. बघू शकता तुम्ही की कोल्ह्याचा फेस आता तयार झाला आहे. त्यानंतर हा जो उरलेला पोर्शन आहे त्या पेपर पार्टला या लाईनमध्ये हॉरिझॉन्टल लाईनमध्ये फोल्ड करून घ्या. आपण त्या पेपरच्या एंड पार्टला बोथ साईडने फोल्ड करून घेतला. आफ्टर फोल्डिंग झाल्यानंतर त्या पेपरला अनफोल्ड करून घ्या आणि या पद्धतीने त्याला पुन्हा एकदा अनफोल्ड करून फोल्ड करून घ्या. तुम्ही बघू शकता कोल्ह्याची शेपटी तयार झाली आहे. त्यानंतर ह्या सेंट्रल पार्टमधनं ह्या शेपटीला पुन्हा एकदा फोल्ड करून घ्या आणि तुम्ही बघू शकता की एक सुंदर कागदापासून पेपर बॉक्स रेडी आहे. तर आपण ह्या कोल्ह्याला डोळे ड्रॉ करून घेऊया. आणि बघा आपला ओरिगामी कोल्हा तयार आहे. जर तुम्हाला हा छोटासा कागदी कोल्हा आवडला असेल तर चॅनलवर क्लिक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन ओरिगामी प्राण्यासोबत.